बच्चू कडूंच्या पदयात्रेला मनसेचा पाठिंबा। उद्या मनसे नेते बाळा नांदगावकर हे दुपारी 2 वाजता यवतमाळच्या लाखखिंड येथे सातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होणार। बच्चू कडू यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर देखील चालणार। बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये मतदार चोरी। राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनाला शरद पवारांची भेट। शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचं शरद पवारांचं आश्वासन। शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही। ज्ञानदानाची जबाबदारी असणाऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, शरद पवारांचं आवाहन। वंचित युवा आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुचित गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। छत्रपती संभाजीनगर पालिकेत अधिकाऱ्याची नियमबाह्य पदोन्नती केल्याचा वंचितचा आरोप। पालिकेच्या दारासमोरच वंचितचं उपोषण। खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राला आपटण्याची खरतर केलेली भाषा ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांचीच। सामनातून निशिकांत दुबेंवर टीका। कॅन्टीनमध्ये जेवताना दुसरा घास खाल्ल्यानंतर उलटी झाली म्हणून कर्मचाऱ्याला जाब विचारला। संजय गायकवाड यांची माहिती। संधी मिळाल्यास विधानसभेत हा मुद्दा मांडणार। जेवण खराब असेल तर कारवाई करावी, मारहाण करणं अयोग्य। गरीबावर अत्याचार करण्यासाठी सत्तेत पाठवलं का? नाना पटोलेंची संजय गायकवाडांवर टीका। कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणं योग्य नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आमदार निवासातील जेवण चांगलं ठेवणं सरकारची जबाबदारी, आव्हाडांचा टोला। संजय राऊतांचा माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न, मात्र दिल्लीत राजन विचारेंनी जेवण चांगलं न मिळाल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केली। ठाकरेंच्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका, गायकवाडांची टीका। बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक सरकारवर उद्या विधिमंडळात मांडणार आहे। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अहवाल सादर करतील। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक। विधिमंडळ अधिवेशन 18 जुलैपर्यंत नियोजित। कामकाज वाढवलं जाणार का हे उद्या स्पष्ट होणार। विरोधकांकडून अधिवेशन वाढवण्याची मागणी होऊ शकते। मराठी विजयी मोर्चात राजकीय फायद्यासाठी पोलिसांची कारवाई। मंत्री प्रताप सरनाईकांची पोलीस कारवाईवर टीका। मराठीचा मोर्चा पक्षांनी राजकीय केला, सरनाईकांचं वक्तव्य। नाशिक पश्चिम मध्ये अंबड पोलीस स्टेशनला मान्यता। आमदार सीमा हिरेंची माहिती। मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। नागपुरातील पावसाच्या स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। सध्या परिस्थिती नियंत्रणात। परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज, मुख्यमंत्र्यांची माहिती। गिरणी कामगार आणि मुंबईचं अतूट नातं, मात्र सरकार गिरणी कामगारांवर अन्याय करत आहे। अंबादास दानवे यांची सरकारवर टीका। आमदार निवास कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा। कॅन्टीनमध्ये वेटर आपापसात भिडले। किरकोळ वादातून मारहाण झाल्याची माहिती। नागरिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। राज्यात गुटखा विक्री सुरूच। अहिल्यानगरमध्ये सापडला लाखोंचा गुटखा। 76,80,000 रुपयांचा गुटखा जप्त। मुंबईला गुटखा घेऊन जाणारा ट्रक चालक ताब्यात। अमरावतीच्या अंजनगाव बारीलगत असलेल्या पारडी देवीमध्ये रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचं काम अपूर्ण। रेल्वे विभागानं रेल्वे क्रॉसिंग बंद केले। मोठ्या प्रमाणात साचलं पावसाचं पाणी। मुंबईतील ठाकूर विलेजमध्ये स्टेट कोटक महिंद्र एटीएमला आग लागल्याची घटना समोर। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश। भिवंडीतील जीर्ण इमारतीचा छताचा प्लास्टर कोसळलाय। 2 महिला आणि 1 जखमी। जखमींना रुग्णालयात केलं दाखल। संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी घराची भिंत कोसळली। कोणतीही जीवितहानी नाही। वृद्ध महिलेचा संसार मात्र उघड्यावर। पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर। बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला।
बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. पुण्याच्या रामटेकडी परिसरात पथारीवाल्यांचा अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला, कर्मचाऱ्यांना दगडानं, लोखंडी वजनाच्या मापानं मारहाण, तर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील हिंजवडी आणि वाकड रावेत परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक केंद्र उभारण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात हाय सिवेज सेक्शन मशीनची यशस्वी चाचणी, यंत्रामुळे गटारातील सांडपाणी आणि गाळ त्वरित शोषून घेण्यासाठी मदत होणार. छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय कामगार संघटनेचं आंदोलन, श्रमसंहिताच्या अंमलबजावणीच्या विरोधात क्रांती चौकात हल्लाबोल आंदोलन. चंद्रपुरातील 824 ग्रामपंचायतींचं आरक्षण सोडत नव्यांना संधी, तर प्रस्थापितांना धक्का, 411 पुरुष तर 413 महिलांना संधी. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कामगार शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी कामगारांसह शेतकरी सहभागी. 10 दिवसांपासून नंदुरबारमधील शहादा जयनगर बस बंद, पूल दुरुस्ती अभावी बससेवा बंद, तर बससेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, विद्यार्थी आणि पालकांचे बसस्थानकात आंदोलन. पुण्यात विवाहितेच्या धर्मांतराचा प्रयत्न, नणंद आणि तिच्या मित्राकडून धर्मांतराचा प्रयत्न, येशू ख्रिस्ताच्या नावानं पाणी पाजण्याचा प्रयत्न, दोघांविरोधात समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कोल्हापुरी चप्पलबाबत पॉडकास्टमध्ये वादग्रस्त वक्तव्य, तर प्राडा कंपनीचं समर्थन, वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला व्यावसायिकांनी विचारला व्यक्तीने माफी मागितली. शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू, शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आजचा पहिला दिवस, साईबाबांच्या काकड आरतीनं उत्सवाला सुरुवात. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी, भक्तांच्या सोयीस्कर दर्शनासाठी विशेष सुविधा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना लाडू प्रसाद देण्याची प्रक्रिया पूर्ण, लवकरच तारीख जी आहे ती जाहीर होणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सोलापुरात रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पोलीस आयुक्तांनी काढले आदेश, शहरातील विविध भागात पेट्रोलिंग करण्यात येणार, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोहीम सुरू. छत्रपती संभाजीनगरात रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी सनशाईन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई, 25,000 रुपयांचा दंड वसूल. हिंगोलीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जागर यात्रेला सुरुवात, यात्रेत मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव सहभागी. छत्रपती संभाजीनगरात 445 बांधकामं निष्कासित, हर्सुल टी पॉइंट ते सिडको बस स्थानक दरम्यान कारवाई. लिफ्टमध्ये 15 तास अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश, ठाण्यातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मधील प्रकार, एक कामगार 21व्या माळ्यावर 15 तास अडकून होता. बीडमध्ये मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारांवेळी रडू लागलं, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडून बाळ मृत घोषित, निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी. सोलापूर महानगरपालिकेसमोर गळ्यात भाजी वांगी टमाटे घालून विक्रेत्यांचं आंदोलन, विक्रेते आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, कोसारा गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून 3 फूट पाणी, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, पावसामुळे धनपूर धरण ओव्हरफ्लो, निजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार शहरात मुसळधार पाऊस, पावसामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लागली गळती, पाणी गळतीमुळे विद्यार्थ्यांचे हाल. पैठण तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस, पावसामुळे पिकांना जीवनदान. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे येवतेश्वर घाटात दरड कोसळली, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. चंद्रपुरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा खळखळून वाहू लागलाय. कोल्हापुरात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी.
गोसी खुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोलीतील 15 मार्गांवरील वाहतूक बंद. पुरात अडकलेल्या 80 प्रवाशांचा गावातच मुक्काम. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 64%. मागील 24 तासात धरणात 52,341 क्युसेक पाण्याची आवक. मुसळधार पावसामुळे चंद्रपुरातील भूती नाल्याला पूर. ब्रह्मपुरी ते वडसा मार्ग बंद. नागपुरात मुसळधार पावसामुळे नरसळा स्मशानभूमीजवळ नागरिक पावसात अडकले. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 गावांचा संपर्क तुटला. 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोसे खुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्यानं पूर परिस्थिती. पुण्यातील कासारसाई धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू. धरणातील पाणीसाठा 87%. धरणाच्या सांडव्यावरून 1220 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.